बालबिल व्यवस्थित आहे ना माझे? तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या हान की बडी धुळावडी या पॉडकास्टमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपल्याकडे जे भेटीला येणार आहेत ते उत्तम धडाडीचे कडाडीचे, त्यांनी अक्षरशः चाललं की वारा असा झम्म दिसत जातो, विजा कडकडतात, पाऊस पडत नाही अजिबात. तर असे व्यक्तिमत्व आपल्या भेटीला येणार आहेत आणि ते उत्तम बिझनेस म्हणू नका, शेती म्हणू नका, डेव्हलपर म्हणू नका, बिल्डर म्हणू नका, अगदी काहीच म्हणू नका, काहीच म्हणजे काहीच नाही असं व्यक्तिमत्व. तरी पण आपण त्यांना बोलवलेलं आहे. तर आज असं व्यक्तिमत्व ते येणार आहेत. अण्णा या, स्वागत आहे तुमचं आपल्या या स्टुडिओमध्ये. नमस्कार. तोफगाव. अहो अण्णा, अहो काही खाली घातलंय की नाही अण्णा? अयो वाटतंय. असू दे आता, बसा. असू दे असू दे, होतं ह्या मित्रांनो, ह्या वयात माणसाचं जसं वय वाढतं तसं ह्या गोष्टी होतात, पण त्या गोष्टीकडे इग्नोर केलं पाहिजे. तर अण्णा, काय डोळ्याला काय झाले तुमच्या? हा, डोळा येताना बाई. अरे रे रे. तर मित्रांनो, मी म्हणलं तसं अगदी व्यवस्थित व्यक्तिमत्व असं आपल्याला लाभलेलं आहे. बसा बसा अण्णा बसा. हां, बरं आता एक प्रश्न विचारू का? विचारा. चला तर मग पहिल्या प्रश्नाकडे वळूया आपण. मला पहिलाच प्रश्न त्यांना विचारायचा आहे आणि मला खात्री आहे त्याचं उत्तर अगदी व्यवस्थित मिळेल. तर अण्णा, आपली शेती किती आहे जरा सांगा, म्हणजे आजच्या युथला जरा प्रेरणा मिळेल तुमच्याकडून. शेती. अरे रे रे, सगळं उडवलं. अरे मित्रांनो, म्हणून सांगतोय, फालतूगिरी करण्यापेक्षा, असला नाद करण्यापेक्षा आपण आपल्या कामाकडे फोकस केला पाहिजे. तरच आपण ह्या समाजात एक चांगलं व्यक्तिमत्व घडवू शकतो. अहो, काय झालं? या वयात पोरा कंट्रोल होत नाही. 2 मिनिटात आलो. अहो अण्णा, अहो लाईव्ह सुरू आहे, तुम्ही असं जाऊ शकत नाही अण्णा. अहो 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 कोण सांगितलं रे नाव ह्याचं मला? कोण सर्च केलं? अण्णा, अहो अण्णा. चड्डीत होते का काय?